आणि आपापलं नाव सांगायचं हा? माझं नाव संपन्न संतोष जाधव. माझे नाव सोमवार राजेंद्र माळी. One side met the white duck. One side met the white duck. He said. Quack, quack, quack. Quack, quack, quack. He said. She said, meow, meow, meow. Meow, meow, meow. अशा या उपक्रमामुळे नक्कीच मुलामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल, पालकांमध्येही शाळेबद्दल ओढ निर्माण होईल. पण मात्र त्यांनी दारू एवढी प्यायली की पुढे काही अंतर जाऊनच त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आलोय अशा ठिकाणी जिकडे सगळीकडे हिरवंगार रान आहे. कुठे चाललात? अच्छा. तर अशा माळ रानावरती मित्रांनो एका ठिकाणी मला आता एक बाजूला रस्त्याच्या कडेला एक शेती दिसलेली आहे आणि ही शेती आहे ती नाचणीची. तर त्या शेतामध्ये आहेत त्या एक आई आहेत, त्या काम करत आहेत. आपण तिथे जाऊया, त्यांच्याशी बोलूया, कारण अशी आता शेती आहे ना माळ रानावरती आता दिसतच नाही. गावाकडे आता शेती मुश्किल झाली, म्हणजे दिसतच नाही अशी नाचणीची शेती वगैरे. तर काही दिवसांनी हे सगळं बंदच होईल असं वाटतंय. तर चला आपण जाऊया, त्यांच्याशी बोलूया. काळाचा मोह मला आवरला नाही, म्हटलं इथेच गेलंच पाहिजे. तर बघा नाचणी आहे. वाव, मस्त, अगदी सपाट माळ रानावरती. ओ आई, काय करताय? अच्छा, हे बघा इथे अशी छोटीशी अशी झोपडी बनवली, कारण पाऊस आला तर इथे बसायला. आई तुम्ही कुठल्या? आमकोलच्या? अच्छा, ही आई सर्व तुमचीच? सर्व तिघांनी गेली आहेत? अच्छा, मग आता राखण करायला लागेल पसावली की? 8 वाजता येऊ बोलला. आता दिवसाची माकडांची नाही आहेत ना माकडा? माकडा नाही, वांडर नाही कोणी. बरंच आहे मग. पण फक्त रात्री आता काय कोण येईल ना, रात्री करायची. डुकराची करायला लागेल. सगळे इकडे आता इकडे डांबे मारलेले आहेत, इकडे साड्या बांधलेल्या आहेत. तर ही सगळ्या साड्या बांधणार आहेत बाजूने. आता जास्त करून आहे ना डुकरांचा खूप त्रास आहे. आता आई म्हणतात तिघींनी शेती मिळून केले नाही. कालच नाचणी लावून झालेली आहे कम्प्लीट. खूप चांगली जरा बनवायला लागेल, सुधारायला लागेल. पुरे वगैरे नाहीत ना तुमची? वाडा भरलेला होता सगळा, इकडून गेला होय. आणि आता गेल्या वर्षी म्हाताऱ्याला अपंग झाला, पेरसिस झाला. अरे बापरे. तो आता लोलताय घरी. त्याला घेऊन खोली नान पडत म्हणून घेऊन इकडे आली. वाईट संसार केला आणि मी बोलला या बायकांसाठी करूया. मग बाबा उठतच नाहीत? नाही उठतात तसं, जेवण बिवण टाकून ठेवला घेतात ना एक साईड ना. तर आई सांगताय तिकडे मस्त ना, बघितलात ना तुम्ही कसं सपाट आहे. तर काल इकडे पुण्याची म्हणजे बाहेरची पोरं आहेत, ती पार्टीसाठी आली होती. सपाट बघितला त्यांनी, मस्तपैकी आहे. आणि तिथे जाऊन बसले, काय आणलेली दारू वगैरे प्यायले. आणि काही अंतर गेल्यानंतरला त्यांची गाडीचं ॲक्सिडेंट झालं. लागलं नसेल तर काय लागलं वगैरे नाही हो? अरे बापरे. आता कंस झाली की येतो. तर आई सांगत होत्या की त्यांचं मिस्टर आहेत, तर त्यांना पॅरालिसिस झालं आहे. आणि पॅरालिसिसमुळे त्यांना काही हलता येत नाही जागेवरून. आणि त्यासाठी आई आहेत त्या, मग आई आणि ते बाबा दोघेच जण आता गावाला जातात. आणि असंच घरी राहण्यापेक्षा त्यांनी थोडीशी शेती केलेली आहे. तर होप की ते बाबा लवकर बरे हो, त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ दे लवकर आणि त्यांना चालता येऊ दे, हीच आपण प्रार्थना करू शकतो, आहे ना. तर मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, किती भारी वाटतंय ना, अगदी एकदम प्रसन्न. काही नको, आणखी काय पाहिजे मित्रांनो. अशा ठिकाणी जर तुम्ही आलात तर बघा, आता मगाशी आई म्हटल्या, त्यांनी सांगितलं की काही मुलं पार्टी करण्यासाठी आले होते. तर अशा सपाटावरती आई म्हणतात की त्यांनी पार्टी केली. ते बाजूलाच खूप नाचत होते मस्तपैकी गाणी वगैरे लावून. पण मात्र त्यांनी दारू एवढी प्यायली की पुढे काही अंतर जाऊनच त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. तर हे असं करता कामा नाही. बघा, आपण निसर्गाचा आनंद घ्यायला येतोय आणि अशा प्रकारे दारू वगैरे पिऊन काय ती मजा, दारू पिण्यामध्ये काय मजा असते. तर त्यापेक्षा या निसर्गाचा आनंद घ्या आणि ती नशा चढवा ना, दारूची नशा, तर या निसर्गाची नशा
ती चढली पाहिजे ना की दारूची, हो की नाही. तर आता पाऊस आलाय त्यामुळे मी थांबलोय. इथे एक घर आहे असंच रानमाळावरती. ते आमचेच एक नातेवाईक काका भेटलेत. बरे आहेत ना? हो. गुरे घेऊन आलेत. गुरे कुठे तिकडे लांब आहेत का? कुठे झाडाखाली आहेत? दिसली दिसली. गुरं तिकडे चरतायत. तिघांनी मिळून आहेत ते एकत्र गुरे केलेले आहेत आणि मग एकच माणूस आहे ते गुरांकडे येतो, म्हणजे बाकीच्यांची पण कामं होतात. गुरं आहेत ना आता चरून चरून थकलेली आहेत. मला वाटतं त्यांचा पोट भरला आणि बसलीत आता, अक्षरशः बसली. हे बघा हा बैल बघा इथे बसलाय. अरे बस बस, तू कशाला उठला? बस, मी काय तुला मारायला नाही आलो. ते बघा सर्व कशी भेकरीसारखी तयार झालीत पळायला. त्यांना वाटतं मी कोण नवीन दिसतंय, त्यामुळे बैल बघा मस्त आहेत एकदम. नांगराला एकदम जबरदस्त. तो बघा तिकडचा पण बैल मस्त आहे आणि तिकडे पण बघा ती पण गाय एक मस्तपैकी ताणून दिले. अगदी आडवी पडली होती, आता मान वरती केलंय, एकदम झोपून गेली होती. हे बघा तिकडे. तर पूर्वीच्या काळी असं गुरांकडे लोक यायची तर ते गुराखी असायचे, ते बासरी वाजवायचे आणि बासरीच्या त्या सुराबरोबर गुरं आहेत ना ती मस्तपैकी चरत राहायची आणि त्यांना सुद्धा एक असा वेगळाच फील येत असणार गुरांना, आहे ना, हो की नाही. तर खूप तेव्हाचं जे म्हणजे असं गुराखी आहे ना, प्रॉपर म्हणजे असं गुराखी तो काम त्याचं त्या माणसाचं कामच असायचं की रोज गुरं नेऊन रानामध्ये चारून आणायची. आता तशी गुरं आहेत ना म्हणजे पाळत नाही. मी सुद्धा लहान असताना ना असं गुरांकडे जायचो. आमची जवळजवळ 12-15 गुरं होती, पण आता एक सुद्धा नाही आहे. इकडे झाडं दिसत आहेत, ती आंब्याची झाडं आहेत आणि पूर्ण हा सर्व कातल आहे. तर कातलामध्ये खड्डे करून आहे, ती रोपं लावलेली आहेत आणि जवळजवळ ही आता 5-6 वर्षाची रोपं आहेत. हे कंपाऊंड मित्रांनो कोणा लोकल माणसाचं नाही आहे, तर हे कंपाऊंड आहे ते बाहेरची लोक आहेत. त्याने इथे जमीन घेतली आणि त्याने इथे हे आंब्याची झाडं लावलेली आहेत. तर अशी परिस्थिती आहे ना. गाव आपलं असतं परंतु त्या गावामध्ये शेती आहे ती बाहेरच्या लोकांची असते. मित्रांनो मोराचा आवाज येतो, अक्षरशः मोर ओरडतो इकडे. बघा इकडे ना या जंगलामध्ये, इकडे या जंगलामध्ये जवळच इकडे आहे तो. पुन्हा आता जोरदार पाऊस येतोय. आपण आलेलो आहोत डवळीमध्ये. तर ही इथे डवळी गावची प्राथमिक जिल्हा परिषदची शाळा आहे. आपण जरा इथे थांबूया. तर इथे मस्तपैकी एक छोटंसं असं एक दुकानच असेल इथे, बहुतेक छोटीशी टपरी टाईप आहे. आज बंद आहे. तर शाळा चालू आहे कारण का शिक्षण सप्ताह आहे. तर जाता जाता पाऊस आला आणि मला बाजूला दिसलेली शाळा, तर ही डवळी गावची प्राथमिक शाळा आहे. तर म्हटलं तिथे जाऊया. आणि इथे आता लहान मुलं आहेत ते जेवायला बसलेले आहेत. आता रविवार आहे कारण शाळेमध्ये आहे तो शिक्षण सप्ताह चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. तर शाळेमध्ये मुलं आहेत, जेवत आहेत सगळी लहान लहान मुलं. काय आहे जेवायला? सगळं खायचं, टाकायचं नाही. सर पण बसलेत जेवायला. तर बघा जेवायला बसलेले सगळेजण. तर मला सुद्धा आता त्यांनी बोलतात की थोडं जेवायला घ्या, तर आपण पण जरा जेवूया. तर बघा जेवणामध्ये आहे भात, डाळ आहे मुगाची आणि त्याचबरोबर आहे इथे गोड शिरा आहे. भिंती रंगवलेल्या आहेत बघा. मुलांना अगदी म्हणजे बसल्या बसल्या सगळीकडे पाहून काही सूत्र आहेत गणिताची ती सुद्धा लिहिलेली आहेत. तर काही सुविचार आहेत ते लिहिलेले आहेत आणि छोटी छोटी मुलं बघा कशी. हे बघा आता जेवून झालेत सगळेजण आणि आता थोडासा दंगा. शाळेमध्ये मी आता बसलोय. मुलं इथे जेवल्यानंतर दंगामस्ती करायला लागलेले आहेत का. तुमचे जुने यांना पाहून तुमचे जुने दिवस आहेत ते नक्की आठवतील.
शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत, तर त्यांच्याशी बोलूया. तर आता शाळेमध्ये शिक्षण सप्ताह चालू आहे, त्याबद्दल सरांकडून माहिती घेऊया. तर सर काय सांगाल, शिक्षण सप्ताह यामध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज घेतल्या आणि कशाप्रकारे त्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे? तर पहिले तुमचं नाव सर सांगा. माझं नाव आहे आनंद अभंग रोहे. अच्छा. या शाळेवर, डवली शाळेवर मी 1 वर्षापासून काम करतो. यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि या शैक्षणिक धोरणाचं हे 4थं 2024 वर्धापन दिन, आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय शैक्षणिक सप्ताह सर्व आज सरकारी शाळा आहेत, निमसरकारी आहेत, संस्था आहेत खाली, त्या सर्व शाळांमध्ये हा मोठ्या उत्साहामध्ये हा शिक्षण सप्ताह आपण साजरा करत आहोत. आणि त्याचा हा शिक्षण सप्ताहाचा आज 7वा दिवस, आणि तो 7वा दिवसाचा उपक्रम आहे समुदाय सहभाग दिवस उपक्रम, म्हणजे कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे असा हा दिवस आहे. रोज वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम अगदी मोठ्या उत्साहामध्ये आमच्या शाळेमध्ये आम्ही साजरे केलेले आहेत. त्यामध्ये अगदी अध्ययनाध्यापन शैक्षणिक साहित्य दिन, नंतर FLN डे असा पायाभूत साक्षरता व संकेतज्ञान डे असा होता, स्पोर्ट डे, कल्चरल डे, असे वेगवेगळे डे साजरे होतात. आणि त्या शेवटी आपण म्हणतो की समुदायाशिवाय शाळेचा सहभागाशिवाय आणि या समुदायाशिवाय आपल्या शाळेचा विकास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे समुदायाच्या सहभागातूनच माझे विद्यार्थी असतील, शैक्षणिक संस्था असतील किंवा दानशूर व्यक्ती असतील, त्यांच्या मदतीने आजचा स्नेहभोजन असा उपक्रम आता आपण शाळेमध्ये घेतलेला आहे. आणि आज आपण पाहिलं मिष्टान्न, शिरा आणि आपलं गोडभात, आणि आपणही आस्वाद घेतलेला आहे. हो नक्कीच, छान होतं सर. तर अशा या उपक्रमामुळे नक्कीच मुलामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होईल, पालकामध्येही शाळेबद्दल ओढ निर्माण होईल, आणि असं ह्या दोघांच्या सहभागातून शाळेचा विकास नक्की होईल. त्यामुळे ह्या उपक्रमाचे आम्हाला तर चांगला अनुभव आलेला आहे, आणि यामुळे मुलांचा एक अगदी आनंदामध्ये दिवस गेलेले आहेत. धन्यवाद. तर आता आपल्याला एक मुलं आहे ती कविता सादर करून दाखवणार आहेत. तर सगळे रेडी आहात? 1 2 3 स्टार्ट. पोर डोंगरावर वाळली, पोर डोंगरावर वाळली, पोर डोंगरावर वाळली, पोर डोंगरावर वाळली, त्याच्या नादी लागून या अक्षरानात पांगली, त्याच्या नादी लागून या अक्षरानात पांगली, पोर डोंगरावर वाळली, पोर डोंगरावर वाळली, रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं, अनचाईचा मोहर गळ्यामंदी गळसर, अवटंटणी फुलली तिच्या गळ्यामंदी डुली, अनबुरांडीची फुलं तिने केसात माळली, पोर डोंगरावर भाळली, पोर डोंगरावर भाळली, once I met a white duck, once I met a white duck, with feathers on her back, with feathers on her back, I said, good morning duck, I said, good morning duck, he said, he said, once I met a black cat, once I met a black cat, with fur soft and new, with fur soft and new, I said, good evening cat, I said, good evening cat,
She said. She said meow meow meow. Meow meow meow. She said. She said meow meow meow. Meow meow meow. He said. She said meow meow meow. Meow meow meow. She said. She said meow meow meow. Meow meow meow. व्हेरी गुड, खूप छान. आणि आपापलं नाव सांगायचं. माझं नाव संपन्न संतोष जाधव. माझे नाव सोमवार राजेंद्र माळी. माझे नाव चोलूक राजेंद्र माळी. माझे नाव संजय संतोष जाधव. माझे नाव रुची राजेंद्र माळी. माझे नाव आर्य अक्षय माडिक. माझे नाव आद्विक रुपेश माडिक. माझे नाव मंथन महेश बलगुडे. माझे नाव आराध्या राजेंद्र माडिक. माझे नाव मयुरी महेश बलगुडे. ठीक आहे सर. थँक्यू बोला रे त्यांना, काकाला. सर आहे, सर पण आहे, काका पण आहे, सर आहे. आता लवकर यायला बघा तुम्ही. पुढच्या वेळी तुम्ही इथं याल ते आम्हाला शिक्षक म्हणून पेढे घेऊन द्या. हो नक्की. चला तर बाय. तर आता आपण शाळेतून निघालोय. खूप छान वाटलं मला इथे येऊन. बघा असं म्हणजे माझा येण्याचा इथे काही असा इरादा नव्हता, परंतु पाऊस आला म्हणून मी इकडे बाजूला जरा थांबलो आणि बाजूला शाळा दिसली आणि म्हणून मी शाळेमध्ये गेलो. आणि बघा काही नशीब लोक जेवत होते आणि मला सुद्धा जेवायला त्यांनी बोलावलं आणि मी सुद्धा जेवलो. खूप छान टेस्टी जेवण होतं. म्हणजे त्यांनी गोड स्वीटसुद्धा ठेवलेलं होतं. आज शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस त्यामुळे तर खूप छान वाटलं. तर बघा अशा प्रकारे बघा या शाळेमध्ये पण ना मुलं किती बोलले 12 की 13 मुलं आहेत. 7वीपर्यंत शाळा आहे. म्हणजे एका वर्गामध्ये 1 ते 2च विद्यार्थी आहेत. अलवी भेटली आज पण. अरे बापरे. हो आज पण अलवी भेटताय. अच्छा कुठले तुम्ही कामाला आहात. अच्छा. तर बघा मी शाळेतून निघालो आणि इकडे आलो डवळी गावच्या जरा पुढे आलो तर हे दादा भेटले आणि त्यांनी अळबी आणलेले आहेत. तर आज 28 तारीख आहे आणि आज पण अळबी फुटलेली आहेत. तुम्ही बघितलं असेल मागेच्या व्हिडिओमध्ये तर आम्ही किती अळबी आणली होती बघितलीत ना. तर आज पुन्हा अळबी फुटली म्हणजे आपल्याला आता आपल्या एरियामध्ये पण जाऊन जरा पाहावं लागेल. कदाचित आपल्याला उद्या सकाळी ना रानामध्ये जावं लागेल. नक्की जाऊया आपण. तर मित्रांनो आजचा दिवस आहे तो खूप छान गेलेला आहे माझ्यासाठी. कारण मला शाळेमध्ये जायला भेटलेलं आहे आणि त्यापेक्षा दुसरं काय पाहिजे माझ्यासाठी. तर एकदम आनंदाची गोष्ट आहे. शाळेमधले शिक्षक आहेत ते खूप छान होते. मुलांमध्ये अगदी मिसळून ते राहत होते. जेवताना सुद्धा मुलांसोबत जेवायला बसलेले होते. मित्रांनो असे शिक्षक असतील तर त्या शाळेतले विद्यार्थी असतात ते सुद्धा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह असतात. आणि पाहिलं तुम्ही तर शिक्षक आहेत ते मुलांना नवीन आहेत ते नाच दाखवत होते. त्याप्रमाणे मुलं आहेत ते करत होते. तर ढवळी शाळेतला एक मुलगा आहे तो नवोदय परीक्षेमध्ये पास झालेला आहे आणि तो आता नवोदय स्कूलमध्ये आहे. तो जॉईन होणार आहे पुढल्या वर्षापासून. एक शाळेसाठी एक नवीन अचिव्हमेंट आहे. तर खूप छान शिक्षक आहेत ते मेहनत घेत असतात. परंतु आता गावाकडे एक समस्या आहे की शिक्षक चांगले आहेत परंतु गावातल्या शाळेमध्ये मुलं नाही आहेत. ही एक मोठी समस्या आहे. तर आपण अशीच भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. मला ना तुम्हाला रोज भेटायचं असतं. तुम्हाला भेटायचं नसेल तरी मात्र मला ना तुम्हाला या व्हिडिओद्वारे रोज भेटायचं असतं. खूप छान वाटतं. असं वाटतं की मी तुमच्याशी बोलतोय प्रत्यक्ष असं मला वाटतं. तुम्हाला जर सुट्टी असली तर या असेच गावाकडे फिरा आणि या निसर्गाचा आनंद घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा आहे ना. चला तर बाय.